देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची श्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा, पायी तीर्थ यात्रा, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, आणि मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ होई, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची श्रम नको देवा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, मेघानाद घटा घटा घट घटा घाटा घटा घुर घटा, मंडुकस्य बको बको बक बको बाको बको बो बको, विद्युत ज्योती चकीमकी चकमकी चाकीमकी चामकी, इत्थम नंद किशोर गोपवनिता दृष्टस्य मम पातवः, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमते प्रकाश, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी, आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली आम्ही विठ्ठला हाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची श्रम नको देवा. सावळा सकंकण. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत अखिल कोटी ब्रह्मांड नायक विश्वकर्ता विश्वविभू भगवान पंढरधीश पांडुरंग परमात्मा तथा त्या पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त वारकरी संप्रदायाच्या अधुरस्थानी असणारे मुक्त तेजो निधी ज्ञानसिंधू कैवल्याचे पुतळे, साधकाचे मायबाप,
चैतन्याला देखील ज्याचा जिव्हाळा आहे असे विश्ववंद्य विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबाराया, त्याच ज्ञानोबारायाची किंकर किंबहुना पाईक वेद तुल्य गाथा ज्यांच्या वाणीतनं प्रकट झाला असे शब्द श्रीमंत जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया, ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरु भगवान बाबा सद्गुरु केशव नारायण महाराज आदी सर्व संत महात्म्यांना अभिवादन करतो आणि मंदिर अधिष्ठित भगवंत उपस्थित सर्व संत महंत गुणवंत कलावंत कृपावंत दयावंत श्रोतेवंत सर्वांना अभिवादन करतो आणि कीर्तन रूपी सेवेकरिता जो आज अभंग घेतला आहे तो अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरिता घेतला आहे. विठाला 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 या अभंगावरती चिंतन मांडण्या अगोदर बहुतांश कीर्तनामध्ये परिहार देण्याचा उपक्रम असतो. तो असा, साधू संतांच्या संत महात्म्यांच्या चरणारविंदांनी पुनितांनी स्पर्शित असणार हे आपलं छोटंसं गाव, ज्या गावाचं नाव सेलू आहे. अशा या नवीन सेलू, नवीन वस्ती आणि या छोट्याशा वस्तीवरती, छोट्याशा या गावामध्ये आज ज्या निमित्ताने आम्ही सर्वत्र एकत्रित आलो आहोत ते निमित्त म्हणजे आपल्या या परिसरातील पंचक्रोशीतील लातूर जिल्ह्यातील परमार्थावर निरतिशय ज्यांचं प्रेम आहे आणि भजनावर अतीव प्रेम आहे अशा आदरणीय वंदनीय आमच्या लक्ष्मीबाई बोळंगे आणि त्यांचे मालक उद्धवरावजी बोळंगे अशा या उभय दाम्पत्याने 4 धाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा अशी ही तीर्थयात्रा दोघांनीही त्या ठिकाणी संपन्न केली. तीर्थयात्रा करून ते आपल्या गावी या ठिकाणी परत आले आणि त्या निमित्ताने भारतीय संस्कृतीनुसार, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार त्या तीर्थातल्या जलाचं, तीर्थातल्या त्या नीराचं पूजन जे आहे ते पूजन आज या ठिकाणी करत आहेत आणि त्या निमित्तातनं आजची ही कीर्तनाची सेवा आहे. सात्विक आणि पारमार्थिक हे घराणं आहे आणि या घराण्यातील दोघंही त्यांचे चिरंजीव आमचे त्या ठिकाणी गोविंदराव बोळंगे आणि आमचे विठ्ठलरावजी बोळंगे हे दोघंही महाराष्ट्र शासन पोलीस खात्यामध्ये त्यांची सेवा किंबहुना त्यांना त्या ठिकाणी जे आहे नोकरी आहे आणि दोघाही मुलांना फार सुंदर पद्धतीने त्यांनी घडवलं आहे. हे परमार्थातली सेवा करतात आणि ते आपल्या देशाची सेवा करतात. हा सुंदर त्या ठिकाणी हा परिवार आहे आणि या परिवाराचं माझ्यावरती एक निरतिशय प्रेम आहे. आपण त्यांचं भजन आपल्या लक्ष्मीबाई बोळंगे जे आहेत यांचा मधुर कंठ सुस्वर स्वतः हार्मोनियम घेऊन सुंदर पद्धतीने रामायणाच्या चाली, रामायणातलं सुंदर त्या ठिकाणी वाचनही करतात, भजनही गातात आणि सगळीच्या सगळी आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. म्हणून आज एका दिवसाचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित आहात. परिसरातील सगळीच्या सगळी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे तुकारामजी, आदरणीय आमचे अमोल महाराज, आदरणीय आमचे प्रल्हाद महाराज, आदरणीय आमचे केशवदादा, इकडे जे आहेत जगदाळे महाराज, आमचे लक्ष्मीबाई बोळंगे यांचे भाऊ आमचे नामदेवराव बुट्टे या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. आमचे पांडुरंग महाराज उपस्थित आहेत. फार सुंदर पद्धतीचा त्या ठिकाणी हा 1 दिवसीय महोत्सव आहे. आज मावंद आपण म्हणतो किंवा मामवद असा हा संस्कृतला शब्द आहे. आज तीर्थपूजन जे आहे ते करून आपण आपली तीर्थयात्रा जी आहे व्यवस्थित संपन्न झाली म्हणून त्या तीर्थाचं पूजन करून ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान जे आहे हा परिवार या ठिकाणी करत आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर
तीर्थयात्रा अगत्यानं मन लावून केली पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये तीर्थयात्रेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष द्या. आता धर्म जेवढे अस्तित्वात आहेत आपल्या भारतामध्ये, जैन धर्म, बौद्ध असू द्यात, मुस्लिम, हिंदू, या सगळ्या धर्मामध्ये सगळ्यांनी त्यांचे त्यांचे क्षेत्र आणि त्यांची तीर्थक्षेत्र निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून त्या त्या धर्मातली ते जे अनुयायी आहेत त्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करतात. म्हणून मरण येण्याच्या अगोदर हातामध्ये पायामध्ये ताकद आहे अगोदर आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, अभंग प्रसिद्ध आहे तुकोबरायाचा. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे तुकोबरायाचं प्रमाण आहे. आणि माऊली देखील हरिपाठामध्ये म्हणतात, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आपल्या घरामध्ये हरीला जर पाहुणा म्हणून आणायचं असेल तर आपण तीर्थामध्ये व्रतामध्ये अगदी भाव धरून आपण केलं पाहिजे. तीर्थ व्रत भाव, हे भावाला फार किंमत आहे. प्रपंच असो वा परमार्थ असो, जीवन जगत असताना ज्याचा जेवढा मोठा भाव असतो त्याचा तेवढा प्रभाव असतो महाराज. म्हणून आपण श्रद्धेनं आणि भावनेनं आपण तीर्थावरती व्रतावरती भाव ठेवला पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये व्रत, प्रत्येक धर्मामध्ये तीर्थ आहेत. आता तीर्थ कशामुळे निर्माण झाले असतील? मनुष्य जो आहे तो कर्म करत असताना त्याच्याकडनं चुकून एखादा अपराध, चुकून एखादं पाप जे आहे ते होतं. आणि अशा पापाचं प्रायश्चित्त घेण्याकरिता आणि तीर्थामध्ये जाऊन स्नान करण्याकरिता त्या ठिकाणी जे आहे त्या तीर्थाची निर्मिती केलेली आहे. तीर्थ त्यालाच म्हणतात जे तरवून नेतं, त्याला तीर्थ असं म्हणतात. तीर्थ जे आहेत ना ते केवळ आणि केवळ संसारिक जीवाला साधू संतांनी निर्माण केलेले आहेत, भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. म्हणून आपण जगत असताना जोपर्यंत ताकद आहे, ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो बर का, तया प्रिय देवता लया यात्रादिक करावया, आठही पहार जैसा पाया उडीग घापे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, प्रिय देवतालया, आपण ज्या तीर्थाला जातो त्या तीर्थाच्या ठिकाणी असणारं जे देवालय आहे, देवाचं मंदिर आहे, त्याची यात्राधिक करावया. ज्ञानोबराय म्हणतात यात्राधिक करावया, यात्रा केली पाहिजे. आता ही यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर आपण सर्वांना त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीनुसार मावंद्याचा कार्यक्रम करून जे आहे सगळ्यांना त्या ठिकाणी आपण अन्नदान वस्त्रदान हे केलं पाहिजे. म्हणून माम वद असा संस्कृत मधला शब्द आहे. कारण संसारामध्ये राहत असताना आपण अलिप्त भावनेने राहिलं पाहिजे. हे माझं काहीच नाही आहे, हे सगळं काही देवाने मला दिलं आहे. देवाने दिल्याला देवा करता मी खर्च करून माझं जीवन जे आहे ते सुखी आणि समाधानाने जगेन. विठाल म्हणून जीवनामध्ये आपण तीर्थयात्रा केलीच पाहिजे. आता तीर्थाचे 3 प्रकार आहेत. लक्ष द्या. आता तीन प्रकारचे आहेत तीर्थ. एक आहे स्थावर तीर्थ, दुसरं आहे ते जंगम तीर्थ, आणि तिसरं आहे ते आत्मिक किंवा मानसिक तीर्थ किंवा मानस तीर्थ. हे 3 प्रकारचे तीर्थ अस्तित्वात आहेत. यापैकी स्थावर तीर्थ जे आहेत ते स्थावर तीर्थापैकी आपण जे जे काही केदारनाथ, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर, द्वारिका धाम, हे जे काही 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत, भगवान शंकराचे जे अधिष्ठान आणि भगवान विष्णूचे जे अधिष्ठान, ज्या ठिकाणी परमात्मा जो आहे प्रकट झालेला आहे. लक्षात ठेवा बरं का. धाम कशाला म्हणतात की त्या ठिकाणी
परमात्मा जो आहे सर्वव्यापक असणारा, जसं एखादं चुंबक असतं ना, चुंबक, लोह चुंबक, ते लोह चुंबकाच्या पुढे तुम्ही जर एखादा लोखंडाचा थोडासा तुकडा जर ठेवला, लोखंड जर ठेवलं, तर ते लोखंडाला जसं आकर्षित करतं लोह चुंबक, तसं या पृथ्वी तलावरती जेवढे काही क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रातल्या ज्या भूमी जागा आहेत ना, त्या जागा त्या परमात्म्याला खेचतात, त्या परमात्म्याला ओढतात. तो परमात्मा नेमकं त्या ठिकाणी का प्रकट होतो, त्याच ठिकाणी तो अवतार का घेतो. म्हणून तुम्ही पंढरपूर बघा, किंबहुना जेवढे अधिष्ठान आहेत आपले, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी प्रकट झालेली मूर्ती आहे, प्रकट झालेलं ते तेज आहे, प्रकट झालेलं ते तत्व आहे. त्या तत्वाला आपण देव असं म्हणतो. म्हणजे असे जे तत्व आहेत, असे जे अधिष्ठान आहेत, त्या अधिष्ठानाला स्थावर तीर्थ असं म्हणतात, स्थावर तीर्थ. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे आहे जंगम तीर्थ. जंगम तीर्थ म्हणजे आपल्याला जर तीर्थाला, धामाला जाता येत नाही, आपल्यामध्ये ताकद नाहीये, आपल्याला काही आधी व्याधी काही झाला असेल समजा, तर काय करावं, आपल्या जवळ असणारी जी संत आहेत, अशा त्या संतांच्या जवळ जाणं देखील महाराज त्याला जंगम तीर्थ असं म्हटलेलं आहे. जंगम तीर्थामध्ये संत महात्मा येतात, जंगम तीर्थामध्ये भक्त लोक येतात, जंगम तीर्थामध्ये आपले आई वडील सुद्धा येतात. जंगम तीर्थामध्ये एखादा साधू महात्मा देखील असू शकतो, जो आपल्या अवतीभोवती जवळ असणारा महात्मा, त्या महात्म्याचं दर्शन घेतलं की सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं. तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ. तीर्थे पर्व काळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ. पर्व काळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया तीर्थे पर्व काळ, अवघे पाया पे सकळ. ज्या संतांच्या चरणाजवळ गेला तर सगळेच्या सगळे तीर्थ हे संतांच्या जवळ असतात महाराज. तीर्थ आणि पर्व काळ ज्यांच्या पायाजवळ असतात ते संत असतात. याच्याही पुढे सांगतो ऐका, तीर्थाला देखील पुनीत करणारं व्यक्तिमत्व या इहलोकामध्ये फक्त संत आहेत महाराज. तीर्थाला देखील शुद्ध करतात, एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. का संताकडे जावं? स्वतःचं कल्याण करण्याकरिता, स्वतःच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्याकरिता संतांच्या जवळ जावं. आपण वाईट माणसाच्या जवळ जातो म्हणून आपल्याला त्रास होतो. का त्रास होतो? एखादा आपल्याला शिव्या देतो, आपली निंदा करतो. आणि खरं सांगतो, जगामध्ये संत एकमेव तेवढे चांगले आहेत, बाकी सगळे वरून स्माइल करतात आणि आतून शिव्या देतात महाराज. जगत असंच आहे, स्वार्थाने भरलेलं जगत आहे. आणि अशा या जगतामध्ये जो आपल्याला गोड बोलतो तोच आपल्याला त्या ठिकाणी चांगला वाटतो. आणि एखादा कठोर बोलणारा असेल, सत्य बोलणारा असेल, त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही. तर खरं सांगतो, सत्य बोलणारे या जगामध्ये फक्त संतच आहेत, दुसरं कोणीच नाहीये. आणि दुर्दैव असं आहे, आपण असंतावरती विश्वास ठेवतो. ज्याची रावणाने कपडे घातले होते संन्यासाचे, पण संत नव्हता. असे कित्येक तरी आहेत महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर खरं सुख आणि समाधान पाहिजे असेल, ज्यांच्याजवळ तीर्थ असतं, ज्यांच्याजवळ पर्वकाळ असतं, तशा संतांच्या जवळ जायला पाहिजे. म्हणून संतांचा महिमा फार श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग त्या संतांना मी जे आहे ते जंगम तीर्थामध्ये त्यांची श्रेणी आहे. ते जंगम तीर्थामध्ये संत येतात महाराज. भक्त असू द्यात, आई वडील असू द्यात, हे जंगम तीर्थामध्ये आहेत.
ज्ञानेश्वरीतली प्रसिद्धी ओवी आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सकळ तीर्थाची धुरे. इथं तीर्थ शब्द का वापरला ज्ञानोबरायाने? सगळ्या तीर्थामध्ये अग्रणी असणारे हे आई आणि वडील आहेत. आई वडिलांची सेवा जो करतो त्याला देवाची देखील सेवा करण्याची गरज नाही. इथपर्यंत मुभा आमच्या साधू संतांनी दिली. माय बाप केवळ काशी इथपर्यंत सगळे तीर्थ आई वडिलांमध्ये आहेत. म्हणून असे आई वडील सुद्धा हे जंगम तीर्थामध्ये येतात. मग ज्याला शक्य नाही, ज्याला कुणाला हात नसतो, कुणाला पाय नसतो, कुणाचे गुडघे असे दुखतात, बसल्यास उठताच येत नाही, पुन्हा उठल्याच्या नंतर मग महाराज त्या ठिकाणी त्याला सरळ चालता येत नाही, सगळं शरीरातलं जे आहे तेज गेलं आहे, ताकद गेली आहे. मग अशा जो असमर्थ आहे, अशा असमर्थ माणसाला जंगम तीर्थाकडे त्याने जावं. आणि तिसरं तीर्थ आहे, मी तुम्हाला सांगितलं, आत्मिक तीर्थ किंवा मानस तीर्थ. मानस तीर्थ, आंतरिक तीर्थ सुद्धा आहेत. आंतरिक तीर्थापैकी आपण सत्य बोलणं, स्वतःमध्ये धैर्य असणं, करुणा असणं, अहिंसा असणं, चांगलं वागणं, हे मानसिक तीर्थ आहे. मनाला जो निर्मळ असतो त्याच्याजवळ सगळे तीर्थ असतात. आता याच्याही पुढे जाऊन सांगतो. तुकोबराय तर एका अभंगामध्ये म्हणतात, जो मनाने निर्मळ झाला त्याला देवाला शोधण्याची गरज नाही. देव गोपाळ राहे देवनी गोपाळ राहे देवनी गोपाळ देवनी गोपाळ कामण चित्त करारे निर्मळ, कामण चित्त करारे निर्मळ, कामण चित्त करारे निर्मळ, कामण चित्त करारे निर्मळ. देवानी गोपाळ राहे देवनी गोपाळ ऐकावर का, लक्ष द्या सर्वांनी. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. गोपाळ म्हणजे तो परमात्मा जो आहे त्याच्या चित्तामध्ये येऊन राहतो. का? निर्मळ ज्याचं चित्त झालं त्या चित्तामध्ये देव राहतो. महाराज, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. तुकोबऱ्याचा दुसरा एक अभंग आहे बघा. बहु बरी ऐसी भाविकाची जोडी, जात नाही घडी काळ वाया. तुमच्या जीवनातला एक घडी, एक काळ देखील जीवनातला त्या ठिकाणी व्यर्थ जात नाही, जर तुम्ही अशा चांगल्या चित्ताच्या चांगल्या मनाच्या माणसाजवळ जर बसला असतं. जीवनामध्ये कोणाजवळ बसावं हे मनुष्याला कळालं पाहिजे. आणखीन एक प्रमाण आहे, तुकोबराय म्हणतात, करवुनी चिंतन करवावे अनेका, तोया झाला लोका नाव जगी. जो स्वतः चिंतनात काळ घालतो आणि दुसऱ्याला देखील चिंतन देतो, वाटतो, असा जो भाविक असतो ना, तुका म्हणे ऐसे परोपकारी. असे जे परोपकारी त्याच्या पायावरी माथा माझा, अशा पायावर तुकोबाराय देखील डोकं टेकवतात. हे डोकं कुठे टेकवावं आपल्याला कळालं पाहिजे. चांगला माणूस असेल तर आपोआप विनम्रतेचा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये येतो. आणि काय काय माणसं बघितली की पायातली चप्पल काढाविषयी वाटते. का काढाविषयी वाटते? जवळ येऊ नयेत अशी माणसं वाटतात, त्यांनी दूरच राहावं असं वाटतं. का? मनामध्ये कलुषित आहे, मनामध्ये पाप आहे, त्याच्या चांगला विचार येतच नाही त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये. आणि असं वागणं असल्यामुळे माणसाला देखील त्याच्या जवळ बसावं असं वाटत नाही. खरं सांगू का तुम्हाला, मनुष्याजवळ जर मनुष्य बसायला तयार नसेल तर त्याला मनुष्य म्हणावं का सांगा बरं.
माणूस जर आपल्या जवळ येत नाही तर संतांनी आणि देवाने कधी जवळ यावं. म्हणून स्वतःतल्या उणीवा, स्वतःतल्या न्यूनता ज्या आहेत त्या बाजूला सारा. स्वतःमध्ये दोष जे आहेत ना ते गेल्याशिवाय चांगली माणसे जवळ येत नाही, तुमचं कल्याण होत नाही. विठाला काही माणसाला हे कळतच नाही की त्याला कळत नाही. ते लोक समजावून सांगतात हे चुकतंय तुमचं, चुकत असून देखील चूक सुधारत नाही. तसाच वागतो महाराज. खरं सांगतो तुम्हाला, एकदा चूक झाली, चुकीला प्रायश्चित्त असू शकतं चुकीला, परंतु जाणून जो कर्म करतो वारंवार चुकीचं वागतो ना त्याला मात्र त्या ठिकाणी प्रायश्चित्त नाही. त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावंच लागतं महाराज. चुकीला प्रायश्चित्त आहे, परंतु वारंवार अपराध करतो त्याला शिक्षाच आहे, त्याला दंडच दिला पाहिजे. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं तुमच्यातले दोष जे आहेत ते कळायला पाहिजे. स्वतःजवळ सत्यता असली पाहिजे, स्वतःमध्ये करुणा असली पाहिजे. दया तिचे नाव, भूताचे पालन, अनिक निर्दलन कंटकाचे. दया तिलाच म्हणतात जे भूताचं पालन करतात. भूत शब्दाचा अर्थ म्हणजे तसलं भूत नाही. भूत म्हणजे पंचमहाभूत जे आहे त्यानं निर्माण झालेलं जे शरीर आहे, असे जे मनुष्य जीव जे आहेत अशा जीवाचा त्या ठिकाणी महाराज जो अंगीकार करतो, त्यांच्यावर दया करतो, तो खरा संत असतो महाराज. 3 तीर्थाचं मी वर्णन केलं आहे. आत्मिक तीर्थ किंवा मानस तीर्थ हे जीवनामध्ये जे आहे ना, हे 3 तीर्थ आहेत. त्याच्यापैकी आपल्या हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण जे आहे स्थावर तीर्थाची यात्रा करायला पाहिजे. म्हणून सुंदर पद्धतीची यात्रा, 4 धाम यात्रा, बद्रीनाथ, केदारनाथ. खरं तर जो तिकडे जातो त्यालाच कळतं यात्रा करणं किती कठीण असतं, किती अवघड असतं. हे सोपं नाही बरं का. आमचे काही महाराज गेले होते, काही मागे आमचे भगवानगडावरचे, आमचे पंढरपूरचे चव्हाण महाराज म्हणून, त्यांना विचारलं केदारनाथला गेले होते. म्हणजे कसं काय केदारनाथ? ते म्हणले केदारनाथ नाही बेजारनाथ आहे म्हणले. केदारनाथ नाही बेजारनाथ आहे म्हणजे कसं काय? जिवंत आलो, तरुण आहेत माझ्या वयाचे, ते म्हणले परत आलो तेच मला त्या ठिकाणी चांगलं वाटायला म्हणले. कारण थंडी, चालणं, ऑक्सिजनची लेवल कमी आणि तेवढं प्रवास करणं की सोपं नसतं महाराज. ते यात्रेला गेल्याशिवाय कळत नाही माणसाला. ज्याला बुद्धिमान व्हायचं आहे, ज्याला आपल्या भारतातली 4ही कोपऱ्यातली संस्कृती तिचा अभ्यास जर करायचा असेल तर माणसाने 4 धाम यात्रा करायला पाहिजे. हे 4 धाम आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळ्या पृथ्वीवरती महाभारतात तर असं वर्णन केलेलं आहे 3,500 तीर्थ आहेत. एवढी तीर्थ आहेत. आता एवढी तीर्थ आपल्याच्यानं शक्य आहे काय? का जन्मामध्ये नाहीच आहे. असं आपल्या भारतातली जेवढी आहेत 68 तीर्थ आहेत प्रामुख्यानं. या तीर्थाची तरी यात्रा आपण त्या ठिकाणी जीवनामध्ये केली पाहिजे महाराज. जो तीर्थाला जातो त्याला समाधान मिळतं 1, दुसरं मोक्ष मिळतो 2, आणि तिसरं जे आहे ना त्याची ऐहिक यात्रा त्या ठिकाणी आता संपन्न झाली. पारलौकिकतेचे द्वार जे आहेत त्याला आपोआप त्या ठिकाणी उघडले जातात. तीर्थात गेल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा असतो भाव, आणि भावासह तीर्थातलं स्नान हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून जिथे जिथे तुम्ही गेलात ना तीर्थाला, तिथे स्नानाची व्यवस्था आहे. तिथलं जे पाणी जे आहे, जल जे आहे, त्या जलामध्ये स्नान करणं फार महत्त्वाचं आहे. बघा, गंगा असेल, त्याच्यानंतर यमुना मैया असेल, तदनंतर त्या ठिकाणी तुम्ही रामेश्वरला जा, तिथे तीर्थ आहेत. प्रत्येक ठिकाणी स्नान हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तिथे जाणं, स्नान करणं, थोडंसं बसणं, देवाचं ध्यान करणं, चिंतन करणं हे सगळ्यात मोठं सिद्धीचं सांगितलेलं कारण आहे. भागवताच्या 2य स्कंदामध्ये सुद्धा भगवान शुकदेवानी वर्णन केलेलं आहे. पुण्यतीर्थ जलाप्लुतः, भागवताच्या 2य स्कंदातला श्लोक आहे. म्हणले की हे परीक्षित, ज्याला ज्याचं कल्याण करायचं आहे ना त्याने पुण्यतीर्थाला जायला पाहिजे. लोक जातात, कुणी गोव्याला जातं फिरायला, कुणी जे आहे महाबळेश्वरला जातं फिरायला, अन्यत्र जे काही प्रेक्षणीय स्थळ आहे ते पाहण्याकरता कुणी काश्मीरला जाईल,
जास्त पैसा असला तर दुबईला जाईल, त्याच्यापेक्षा जास्त असला तर कॅनडाला जाईल, अमेरिकेला जाईल, फिरायला जाईल ना. फिरायला जाणं वेगळं आणि तीर्थाला जाणं वेगळं असतं महाराज. तीर्थ हे तुमच्याकरता पुण्य प्रदान करणारं आहे आणि फिरायला जाणं आहे ते सेलिब्रेशन आहे एक प्रकारचं. म्हणून आपण पुण्य तीर्थाच्या ठिकाणी जायला पाहिजे आणि महत्वाचं तिथं स्नान केलं पाहिजे. आणि हे सगळेचे सगळं संसारामध्ये जेवढं काही आपल्याला साधू संतांनी सांगितलेलं आहे ते केवळ आणि केवळ मनुष्याकरता आणि आपल्याकरता सांगितलेले हे पंथ आहेत, सांगितलेले हे मार्ग आहेत. तुकोबराय स्वतः तीर्थयात्रा करायची. पंढरपूरची यात्रा म्हणजे तीर्थयात्राच आहे. ज्ञानोबारायाने सुद्धा नामदेव महाराजासह उभ्या भारतामध्ये तीर्थयात्रा केलेली आहे. सगळ्या भारतामध्येच गेलेले फिरलेलेत महाराज. आजही तुम्ही म्हणजे कानाकोपऱ्याचा भारताच्या तिथे ज्ञानोबाराय गेलेले दाखले आहेत, तिथे झालेले चमत्कार हे सगळेच्या सगळे म्हणजे नामदेव महाराजांनी सुद्धा त्यांच्या गाथ्यामध्ये वर्णन केलेल्या अभंगामध्ये. तीर्थावळी नावाचं प्रकरण आहे. म्हणून माणसाने आणि त्या ठिकाणी तीर्थाला जायला पाहिजे. आपले संत जातात तर आपण सुद्धा जायला पाहिजे महाराज. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मन, भाव हा फार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये असणारं जे मन आहे हे इंद्रिया माझी 11 मन हे जाणावे ज्ञानोबराय म्हणतात. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय किंबहुना हे जे शरीर आहे या शरीराचा अधिपती कोण असेल तर त्याचं नाव आहे मन. तीर्थाला जाणं तुमच्या मनातच यावं लागतं. मनाशिवाय तीर्थाला जाऊ शकत नाहीये. मन जे आहे ते माणसाला सत्कर्म करण्याकरता प्रेरित करतं आणि मनच माणसाला अधोगतीलाही घेऊन जातं महाराज. तुम्ही बघा, एखादा खूप व्यसनी मुलगा आहे, दारू अति पितो, त्याला विचारा का पितो एवढं? संसार उद्ध्वस्त झाला, चांगले बायको आहे, लेकरं आहेत, नीट प्रपंच करायचा दिला सोडून का व्यसन करतो आणि का गटारात लोळतो? असं जर म्हटलं ना त्याचं एकच उत्तर असतं, सगळं कळतं म्हटलं महाराज आपल्याला, फक्त मन आवरत नाही आपल्याला. काय म्हणतो? सगळं समजतं पण मन आवरत नाही. मन आवरत नाही याचा अर्थ आहे मनाने त्याला अधोगतीला नेलं महाराज. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये किंवा हरिपाठामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची दर. या मनाला चांगल्या मार्गाकडे ओळवा असं सांगितलं. हरिपाठाकडे ओळवा, चांगल्या पंथाकडे जर या मनाला जर घेऊन गेलात ना, एक ज्ञानेश्वरीतली उभी सांगतो, या मनाची नी एक निके जे देखिल्या वस्तूच्या ठाई सोके. चांगलं व्यसन जर मनाला लागलं ना, तुम्ही बघा जेवढे काही मिलिटरी मॅन असतात, जेवढे काही शिस्तीत आणि मस्तीत राहणारी माणसं असतात, त्यांचं मनावर ताबा असतो. म्हणजे मन नियंत्रित असतं म्हणून ते वेळेवर झोपतात, वेळेवर उठतात, वेळेवर व्यायाम करतात, वेळेवर जेवण करतात. सगळं काही शिस्तीत असतं. मी म्हणत असतो, जो शिस्तीत आहे त्याचं जीवन मस्तीत आहे महाराज. बघा तुम्ही जेवढे मिलिटरी मॅन तुम्ही बघा कधी आलेले, त्यांना अशी त्या ठिकाणी सवय असते, नियम असतो त्यांच्या जीवनातला आणि त्या नियमामुळे त्यांचं खरं त्या ठिकाणी जे आहे शरीर स्वस्थ राहतं, नीट व्यवस्थित राहतात महाराज. ते मनाच्या मागं जात नाहीत आणि काही काही मनाच्या मागं जातात. झोपी गेली की 10 वाजताच उठतात झोपेतनं महाराज, 11 वाजता उठतात. एक तर मला भेटला, म्हटले महाराज सूर्य उदय होऊन बघितल्याला मी 12 वर्ष झाले असतील. काय म्हटलं? सूर्य उदय कसा होतो आणि सूर्य उदय होत असतानाचं जे आहे ना बघणं, ते 12 वर्ष झालं असेल मला बघून. म्हणजे उठतो कितीला? काय नाही म्हणले, 10 वाजता उठतो म्हणे. झोपला की 10लाच उठतो, पुन्हा उठतच नाही. असा हे का सांगतोय? मनावर नियंत्रण नाहीये म्हणून 10ला उठतो. म्हणून मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो असंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बंधनाला आणि मोक्षाला कारण मन असल्यामुळे मनकारी बाधा, मन करी बाधा, मन करी बाधा, मन करी बाधा. जन्म मृत्यूची आसरा, जन्म मृत्यूची आसरा, जन्म मृत्यूची आसरा.
बसले अमोल महाराज. चाल ही हिट्ट झाली आहे. फिट्ट बसलं पाहिजे आणि हिट्ट झालं पाहिजे. मन करी बाधा जन्म मृत्यूची या सदा. जन्म आणि मृत्यूला कारण मन आहे महाराज. बंधनाला आणि मुक्तीला कारण मन आहे. म्हणून असं चंचल असणाऱ्या मनाला हे कधी नष्ट होत नाही बरं का, लक्षात ठेवा. मन मारा म्हणतात, मन नष्ट करा, मन नष्ट होतच नाही. का होत नाहीये? मनाला रूपच नाहीये, मनाला शरीरच नाहीये. मन कसं आहे? काळ आहे का, गोरा आहे का, उंच आहे का, कसं आहे माहिती आहे का कुणाला? बरं, आतापर्यंत मन दिसलंय का? दिसलं नाहीये, पण आहे त्याचं अस्तित्व. अस्तित्व कसं आहे? ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात ज्ञानोबराया, वायू तत्वाचे अंतर. मन कशापासून बनलंय? वायू तत्वापासून बनलेला आहे. म्हणता वायू जसा निराकार आहे, वायूला जसं स्वरूप नाहीये, तसं मनाला देखील स्वरूप नसल्यामुळे मन मरू शकत नाहीये, मन नष्ट होऊ शकत नाहीये. कारण सिद्धांत असा आहे, ज्याला आकार आहे ते मरू शकतं, ज्याला आकार नाही ते मरू शकत नाहीये. जे निराकार आहे ते कधी मरू शकत नाहीये. ज्याला आकारच नाही ते मरतच नाही महाराज. म्हणून वायू असू द्या, त्याला त्या ठिकाणी मरणच नाहीये. आपण मरतो, आपण ऑक्सिजन घेतो, परंतु वायुदेव कधी थांबलाय का? नाहीये. वायूची किंमत, ऑक्सिजनची किंमत खरं कोरोनात कळाली लोकांना. कोरोना अशी महामारी होती, किती वायू महत्वाचा आहे त्यावेळेस लोकांना कळालं. वायू जसं आकार रहित आहे तसं आहे मन सुद्धा आकार रहित आहे. आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे मन राहतं महाराज. मग मन तर मरत नाहीये. मग या मनाला चांगली सवय लावून आपण चांगल्या भगवंताच्या चरणाकडे आपण घेऊन जायला पाहिजे. तसं शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा मन जे आहे माझं हे सैरा वैरा धावणार आहे, परंतु या मनाला जे आहे ना चांगलं त्या ठिकाणी व्यसन राहावं. संसारामध्ये हे मन माझं अडकू नये. मग माझं मन जे आहे ना तुझ्या चरणाजवळ असावं. अभंगाच्या माझे मन लागो देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाला प्रार्थना करतात, मागणं मागतात. देवा, माझं जे मन आहे ना तुझ्या चरणावरतीच असावं. देवा, माझे मन लागो, माझं मन आहे ना तुझ्या चरणावरतीच लागो. अन्यत्र संसारामध्ये इतरत्र जे आहे, व्यसनामध्ये जे आहे ते मन जाऊच नये, असं देवाला काहीतरी चांगलं मागावं महाराज. कारण हे जे मन आहे ना, या मनामुळेच तुमचा उद्धार होतो महाराज. मनामुळेच पतन होतं जीवनामध्ये. म्हणून आपण आपलं जर कल्याण करायचं असेल ना, तर मनावर ज्याचा ताबा तोच खरा बाबा. कळालं का? मन ज्याला कंट्रोल करता आलं. संत जे आहेत ना एवढे श्रेष्ठ का झाले, त्याचं एवढंच कारण आहे, त्यांनी मनाला जिंकलंय महाराज. आपण मनाच्या पाठीमागे पळतच राहतो. काही काही माणसं आहेत ना सतत खातच राहतात, गात राहत नाहीत. काही काही माणसं मी बघितले. एका ठिकाणी कथेला गेलो होतो मी, आणि मुक्काम होता तिकडेच, 7 दिवस तिकडेच होतो. आणि थांबल्याच्या नंतर माझ्यासोबत मस्त असं आमरस वगैरे पोळी वगैरे जेवण केले होते. 8 वाजता माझ्यासोबत जे होते एकजण ते त्या गावातले, त्यांच्या जेव्हा मी गेलो ना बेडरूममध्ये, त्यांची जी कॉट होता त्या कॉटच्या बाजूला टीपॉयवरती प्लेट, आणि त्या प्लेटामध्ये ना लाडू होते असे. मला आश्चर्य वाटलं, आता एवढा माझ्यासोबत रस हाणलाय आणि खाल्लाय, आणखीन कसं काय म्हणलं इथं लाडूची व्यवस्था आहे. मी त्यांना विचारलं, लाडू कशाला ठेवलं होतं इथं, आता जेवण केलं ना माझ्या. ते म्हणले, महाराज रात्री 1 वाजता जर भूक लागली तर किचनपर्यंत कोण चलत जायचं म्हणून. रात्री देखील खातात. मला त्या दिवशी कळालं 1 वाजता लाडू, ती प्लेट भरलेली मी बघितली होती. मनाला वाटलं भूक लागली तर आपल्याला खायला लागतं, म्हणून जवळ आपण त्या ठिकाणी त्या लाडूची व्यवस्था केली. मन जे आहे ते आपल्याला खायला लावतं, मन आपल्याला निर्णय घ्यायला लावतं. सगळं मनच एकमेव राजा आहे. एक वेदातला श्लोक सांगतो, वेदामध्ये आलेला श्लोक आहे बरं का. इंद्रियानी हयानाहुर विषयांस्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ते त्याहु मनीषिनः. लक्षात ठेवा, इंद्रिय हे घोडे आहेत आणि त्या ठिकाणी मन हे लगाम आहे, आणि आत्मा जो आहे तो सारथी आहे बसलेला. जीवात्मा जो आहे, कसं घोडे चालवायचे हे तुमच्या हातात आहे महाराज. म्हणून मनाला कसं आपण त्या ठिकाणी चालवावं हे तुमच्या हातामध्ये आहे. अतिरेक नको कोणत्याही जीवनातला, आणि अत्यंत उणीवही नको त्या ठिकाणी. मन त्या ठिकाणी व्यवस्थित नियंत्रित ठेवलं पाहिजे, आणि चांगल्या गोष्टीची सवय त्याला लावली पाहिजे. मग चांगलं काय आहे? देवापेक्षा चांगलं कोण आहे जगामध्ये महाराज? नाम चांगले चांगले, चांगलं नाम आहे तो त्या ठिकाणी परमात्मा चांगला आहे. मग त्याचे चरण बघा, देवाचे चरण फार महत्वाचे आहेत महाराज. एकदा काय झालं, तुम्हाला रामायण माहिती आहे? रामायणामधला त्या ठिकाणी एक प्रसंग फार सुंदर आहे. जाणकार आणि सुज्ञ तुम्ही आहात, लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्र जेव्हा वानर सैनीसह जेव्हा त्या समुद्राचं उल्लंघन करतात, समुद्राच्या पलीकडे जातात, आणि त्यांचा त्या ठिकाणी जो पाडाव होता, ज्या ठिकाणी त्यांची सगळी सैना थांबलेली होती, सगळेजण त्या ठिकाणी विश्रांती करता थांबले आहेत. प्रभू रामचंद्रजीने विचार केला, रावणाला शेवटचं सांगावं म्हणे. आता रावण आहे ना, एकदा शेवटचं सांगू त्याला. युद्धाने कुणाचंही कल्याण होत नाहीये. बघा बरं का, युद्ध तिकडं विदेशात चालू आहे सध्या, आणि आपल्याकडे त्याचे परिणाम भोगावे लागलेले आपल्याला. म्हणजे विदेशात युद्ध आहे, इराण वगैरे त्या ठिकाणी जे तुम्हाला माहिती आहे, इस्रायल आधी युद्ध तिकडे चालू आहे, आणि आपल्याला पेट्रोल डिझेल मिळत नाही इकडे महाराज. का सांगतोय? युद्धाने कोणाचंही कल्याण झालेलं नाहीये. चांगली माणसं जी आहेत ते युद्ध नको म्हणतात, चांगली देश जे आहे ते युद्ध नकारतात. त्या ठिकाणी कल्याण होत नाहीये, उलट जगाचा त्या ठिकाणी ऱ्हास होतो, जग नष्ट होतं महाराज. सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी महाराज लयाला जातात. याच्याकरता युद्धाने कल्याण होणार नाही म्हणून रामजी म्हणतात, आपण शांतीदूत म्हणून एकाला कोणाला तरी आता पाठवायला पाहिजे. प्रत्येक देशाचे दूत असतात बरं का. तसं रामजी म्हणतात कोणाला पाठवावं? सगळी वानर सेना होती,
त्या वानर सैन्यापैकी कुणाची नियुक्ती करावी. कुणी म्हणायला लागला हनुमंतरायाला पाठवा रावणाकडे. अगोदरच लंकेत जाऊन आलेले आहेत, लंकेतल्या गल्ली माहिती आहेत, लंकेतले घर माहिती आहेत, सगळं काही हनुमंतरायांना माहिती आहे. हनुमंतरायाला पाठवा. कोणी म्हणायला लागलं जांबवंतजीला पाठवा. आता एक त्या ठिकाणी निर्णय होत नव्हता. सरते शेवटी रामजी म्हणतात पाठवायचं तर त्या ठिकाणी अंगदाला पाठवायचं म्हणे. महाराज अंगदाची नियुक्ती करण्यात आली. सगळी वानर सेना विचार करायला लागली, अंगद, हा अंगद जर आपल्यातून फुटला आणि तिकडे जर सामील जर झाला काय करायचं. का भीती होती सगळ्यांना, कारण रामजीने अंगदजीच्या वडिलांना मारलं होतं, वालीला मारलं होतं. हा तिकडे जाऊन जर सामील जर झाला. विचारलं देवाला, देवा तुम्ही अंगदाचीच का निवड केली. अंगद त्या ठिकाणी देवाने फार गोड उत्तर दिलं. भगवंत म्हणतात एवढ्या वानर सैन्यामध्ये सगळ्याच्या डोक्यामध्ये शंका आहे, फक्त अंगदाविषयीच आहे. एवढा एकमेव अंगदच असा आहे की ज्याच्याकडे साशंकित दृष्टीने सगळे बघत आहेत. बघू म्हणे रावण किती चतुर आहे, फुटणारा एवढा एकच वानर आहे असं वाटत आहे ना, एकट्या अंगदाला फक्त फोडून दाखव म्हणे. म्हणून रामजीने अंगदाची नियुक्ती केली होती. कशी निष्ठा असते बघा. आणि मग अंगद तरुण वानर होता. तरुण मुलाचं चालणं वेगळं, म्हाताऱ्या माणसाचं चालणं वेगळं असतं. छाती काढून चालतात ते तरुणच असतात, आणि छाती खाली वाकवून चालतात ते म्हातारपणाला, असं गृहीत धरावं महाराज. तसं तरुण अंगद, आणि जे असा छाती काढून चालायला लागला, त्या प्रवेश द्वारातून जे प्रवेश केला ना त्याने, इथे 2 राक्षस उभा होते, जे 2 ठेवल्या कानाखाली. महाराज देवाने माझी नियुक्ती केली आहे. त्या उत्साहामध्ये अंगद निघाला, माझ्यापेक्षा कोण भाग्यवान आहे, आता देवाने माझी नियुक्ती केली आहे. अंगद मध्ये गेल्याच्या ते 2 राक्षस जाग्यावर गेले महाराज. ते बाकीचे राक्षसांनी बघितलं, पळत पळत जाऊन रावणाला सांगितलं, महाराज आता दिसायला वानर सगळी सारखीच असतात, ती गेल्याला वानर आणि लंका जाळल्याला वानर परत आलंय म्हणे, आता काय करावं, आता पळा इथून. लंकेतली त्या ठिकाणी सगळे भयभीत झाले महाराज. बसलेलं सगळं मंत्रिमंडळ होतं आणि रावण सिंहासनावर बसलेला होता. लक्ष द्या बरं का. आता अंगदानी जेव्हा त्या रावणाच्या त्या सभेमध्ये प्रवेश केल्या सगळं मंत्रिमंडळ उठून उभा राहिलं महाराज. वाईट वाटलं रावणाला. हे मंत्री माझे, पगार यांना मी देतो, हे माझं खातात सगळं. एक वानर आलाय आणि त्या वानराकरता उठून उभा राहिलेत म्हणे हे मंत्री. रावणाने विचारलं त्या मंत्र्याला, तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे. अरे म्हटले आपलं खाद्य आहे वानर, आणि अशा खाद्याकरता तुम्ही उठून उभा राहता. एवढा मान त्या ठिकाणी कशाला देता, त्याला एवढा सन्मान कशाला देता. एवढं गोड उत्तर दिलं सगळ्या मंत्र्यांनी बरं का. ते म्हणले महाराज हा सन्मानापोटी आदर नाही, मग हा भीतीपोटी आदर आहे म्हणे. हा ते एका वानराने लंका जाळून गेली आहे. आत्ताच आम्ही ऐकलंय 2 कानाखाली ठेवलं तर जाग्यावर गेलेत. आम्हाला भीती वाटली म्हणून आम्ही उठून उभा राहिलोत म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर रावण म्हटला बसा खाली. बसला. अंगद असा दरबारात उभा आहे बघा बरं का. ज्याने देवाला मन अर्पण केले ना, तो देवाचे चरण सोडतच नाही, हा सिद्धांत आहे. अंगद उभा आहे. रावण विचारतोय कोण तू. त्यानं सांगितलं माझं नाव वालीपुत्र अंगद आहे. हे बोलण्यातलं व्यंग आहे. कसं व्यंग आहे. आपल्या वडिलाचं नाव का त्या ठिकाणी लावतात. तो अंगद म्हणतो ज्याने तुला 6 महिने बगलं धरून पृथ्वीची प्रदक्षिणा घेतली होती त्याचा मुलगा आहे म्हणे मी. सामान्य नाही म्हणे. माझ्या वडिलांचं नाव वाली आहे. मग तो रावण म्हणायला लागला अरे अंगदा, म्हणजे तुझ्या ताकद चांगली आहे, पण तू कुणाच्या पक्षात आहेस म्हणे जरा लक्षात ठेव म्हणे. तुझ्या वडिलाला काही युद्धात मारलं नाहीये. तुझ्या वडिलाला चोरून बाण मारला रामाने, आणि रामाच्या बाजूने तर कशाला उभा राहतोस म्हणे. ये आमच्याकडे, तुला राज्य देतो, तुला हे देतो, तुला ते देतो. फुटतच नाही ना ती खरी निष्ठा असते. फुटतच नाही. ज्याच्याजवळ खरी निष्ठा राहत नाही ना, तो निष्ठा निष्ठी जास्त करतो. निष्ठा आणि निष्ठा निष्ठी याच्यात फरक आहे. इकडची उडी तिकडं, तिकडची उडी इकडं, मिळत काही नाही. अंगद म्हटल्या बघ तू कितीही प्रलोभन दे, काही दे, मी फुटणार नाहीये. सरते शेवटी महाराज विचारलं रावणाने किती ताकद आहे तुमचे, दाखवा ताकद. अरे म्हटले माझा हा उजवा पाय मी पुढे ठेवतो, पायाला फक्त उचलून बाजूला ठेव, एवढेच सांगतो.
सगळ्या राक्षसाने आणि सगळ्या मंत्र्यांनी पाय धरला, उचलण्याचा प्रयत्न केला, एवढाही हल्ला नाही पाय, बरं का, एवढाही हल्ला नाही पाय. सरती शेवटी सिंहासनाहून रावण उठला आणि रावण यायला लागला. तेवढ्यात अंगदाने पाय बाजूला घेतला आणि अंगद हसत हसत म्हणायला लागला, अरे रावणा, अरे तुझ्यावर एका वानराची माकडाचे पाय धरायची वेळ आली का म्हणे. आता पाय आमचे नाही, वानराचे नाही, पाय धरायचे असतील तर रामाचे धर म्हणे, तिथं तुझं कल्याण आहे. जो देवाचे चरण आणि देवाचे पाय धरतो त्याचं खरंच कल्याण करतो देव म्हणे, एवढा तो करुणानिधी आहे. अंगदाने पुष्कळ समजावून सांगितलं, पण रावणाने ऐकलं नाही महाराज. का? रावण मनाच्या मागे गेला. अन्यत्र ठिकाणी त्याने मन जे आहे ना, स्त्रीच्या ठिकाणी मन लावलं, देवाच्या ठिकाणी लावलं नाहीये. अंगदाने त्याचं मन जे आहे ते फक्त देवाच्या चरणावरती लावलं महाराज. आणि जो देवाच्याच चरणावरती मन समर्पित करतो ना महाराज, त्याचंच यथार्थ कल्याण होतं. विठाल म्हणून नाथ बाबा म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, माझं मन कुठेही जाऊ नये देवा, तुझ्या चरणाजवळ असावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. संसाराच्या व्यसनामध्ये पडू नये महाराज. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, एक व्यसन आहे का संसारामध्ये? तर महाराज एवढं त्या ठिकाणी व्यसन असतात, कुणाला कशाचं व्यसन, कुणाला कशाचं व्यसन. आणि सध्या सगळ्यात मोठं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आले. तरुण पिढी आमची जी आहे ना, ते सगळी बर्बाद होत आहे. हे कलियुगातलं राक्षस आहे, एवढंच आहे, पण राक्षस आहे. काहीच कळेना महाराज त्यांना. काही तर पहाटे 4-4 वाजेपर्यंत त्याच्यातच तोंड असतं त्यांचं. ते आईबाप गर्दा करतात, आई वडील सांगतात, अरे बास कर आता किती, पण ऐकतच नाही. ते राक्षस असतं तरी काय माहिती नाही आहे, परंतु मन त्याच्यात लावलंय त्याने. ते व्यसन आहे. फोनासूर त्याचं नाव आहे. काय नाव आहे? कलियुगातलं हे फोनासूर आहे. त्या फोनासुरामुळे तरुण पिढी जी आहे ते बर्बाद होत चाललेली आहे. अतिरेक करू नका कोणत्याही विषयाचा महाराज. म्हणून हे मन फोनामध्ये लावू नका, हे मन जे आहे व्यसनामध्ये कोणत्या घालवू नका. देवाच्या चरणाजवळ त्या ठिकाणी समर्पित करा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन रूपी हा मोगरा देवाच्या चरणावर आपण अर्पण केला पाहिजे. तसंच नाथबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. संसारामध्ये हे मन माझं त्या ठिकाणी लावणे. का संसारामध्ये मन असू नये? संसाराला कितीही सुखी करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून सुख खरं मिळत नाही. विठाल सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारात अनेक प्रकारचे दुःख आहेत महाराज. कुणी शिव्या देतं, कुणी निंदा करतं, कुणी एखादा पुढं चालय तर त्याला मागं खेचतं, अनेक इतका महाराज. सगळ्याच्या सगळ्या प्रतिस्पर्धा संसारामध्ये भरलेल्या आहेत. म्हणून संसारामध्ये ह्या मनाला माझं त्या ठिकाणी लागू नये, राहू नये महाराज. संसार अनित्य आहे आणि एक परमात्मा नित्य असल्यामुळे, तो शाश्वत असल्यामुळे त्या शाश्वत चरणाच्या जवळच माझं मन त्या ठिकाणी लागावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. मग या मनाला चांगलं व्यसन लावायचंय. या मनाला जर शासन व्यवस्थित करायचंय ना, त्याला सदैव जे आहे नामाची गोडी लागली पाहिजे. नामस्मरण गडो संत समागमे, नामस्मरण
अभंग आहे. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची श्रम नको देवा. हे देवा, या मनाला नामस्मरण त्याची नित्य सवय लागावी, सतत नामस्मरण करावं. तुम्ही बघा, सगळ्या संतांनी नामस्मरणच केलं, त्या मनाला नीट चांगली सवय लावली आहे नामचिंतनाची. सततम कीर्तयंतो माम, जे काही श्लोक आहे गीतेतला, सततम कीर्तयंतो माम म्हणजे सतत बोलत राहतात, सतत नामचिंतन करत राहतात. सतत नामचिंतन करत जर राहिलात ना, जे चंचल असणारं मन आहे ना, ते मन स्थिर होतं महाराज. आणि स्थिर झालेलं मन हे सुख देत असतं, चंचल मन हे दुःख देत असतं. म्हणून मनाला स्थिर करण्याकरता सतत नाम घ्या. सगळ्या संतांनी तेच केलं. सदा नाम घोष करू हरी कथा, किंवा आपला हरिपाठ आहे ना, त्या हरिपाठामध्ये नामाचीच महती गायलेली आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील. दुसऱ्या पंथाला जाऊ नको, नाम हे कलियुगातलं सोपं साधन आहे, सगळ्याला करता येतं. म्हणून कधी कधी आम्ही त्या ठिकाणी नाम घ्या नाम घ्या म्हणतो महाराज. कीर्तनामध्ये सुद्धा लोक नाव घेत नाही देवाचं. अन्यत्र लग्नात नाव घ्या म्हटलं की किती जोरात घेतात महाराज. मग ते त्या ठिकाणी यमक लावून नाव घेतात, तिथे सुंदर पद्धतीचा अलंकार करून तिथे नाव घेतात. आणि आपण देवाचं नाव घ्या म्हटलं की देवाचं नाव, खरं सांगू का, ज्ञानेश्वरी तोवी आहे, देवाचं नाव कोणाच्या तोंडाला येत नसतं महाराज. जन्म सहस्री ओळगीजी एक वेळ यावया, अनंत जन्माची सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरिपैठा होया. अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्यासी, अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्यासी, अनंत पाप पुण्य राशी पुण्य राशी, अनंत पुण्य राशी क्रिकेटमध्ये जसं बाउन्सर बॉल असतो ना, त्याला सिक्स मारल्यासारखं हे प्रमाण आहे. अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी. आपल्या जन्मामधलं काहीतरी पुण्य असावं लागतं, त्याच्याशिवाय देवाचं नाम हे मुखाला येत नाहीये. म्हणून मनाला चांगली सवय का लावावी, सतत नाम का घ्यावं, कारण मनाला स्थिर करण्याचा हा एक प्रयत्न आहे महाराज. म्हणून सदैव नाम मुखामध्ये असावं. नामस्मरण घडो आणि संत समागम, दोन गोष्टी सांगितल्या. नामस्मरण घडावं आणि संत समागम घडावा. संतांच्या जवळ संतांचा संग घडावा महाराज. कुसंगे नाडला साधू तैसा. जो चांगला माणूस आहे तो कुसंगतीने बिघडतो आणि वाईट माणूस सत्संगाने त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं महाराज. चांगल्याच्या सानिध्यामध्ये जा. ज्ञानेश्वरीतले फार सुंदर होय. सत्संगे प्रबळे सत्शास्त्राची बळे, जन्म मृत्यूची निमाळे निस्तरेल राणे. ज्याला जन्म मरणाच्या या रानातून मुक्त व्हायचं आहे त्याने दोन गोष्टी करावेत. सत्संग करावा
आणि सत्शास्त्राचं अध्ययन करावं. सत्संगी प्रबळे, बल लावून त्या ठिकाणी सत्संग करावा. नाहीतर काय असतं माहिती आहे, आपण आशेच्या संगतीत राहतो, तो स्वतःच दुःखी असतो. तुकोबरायचं गाथ्यातलं वाक्य किंवा गाथ्यातलं आलेलं प्रमाण आहे, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही, तैसे मज येत नको करू कमळापती. हे देवा, असं काही करू नको रे बाबा म्हणे, तैसे मज येत नको करू कमळापती. देईया संगती सज्जनाची, जे सज्जन आहे, चांगले आहेत ना, त्यांची संगत दे. नाहीतर कानडीने केला मराठा भ्रतार. कन्नडची बायको हा मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला, नवीन लग्न झाले म्हणून आणायला गेलाय. एसटी बस मध्ये बसला आणि बायकोला घेऊन निघाला महाराष्ट्राच्या दिशेने. आता नवीन लग्न आहे म्हणून बोलायला लागला. तिला येत होती कन्नड, तिला समजत नव्हती मराठी. याला येत होती मराठी, याला समजत नव्हती कन्नड. राहून राहून यानेच विचारलं बायकोला, अगं हे गाव कोणतं आहे म्हणली, एसटी जी थांबली ते. तिनं म्हणली यानंद्री. तिला काही कळालंच नाही. यानंद्री म्हणली, यानंद्री. त्याला वाटलं यानंद्री नावाचं गावच आहे की काय, हे यानंद्री गाव आहे होय, असं आहे का, बर बर बर. आणखीन एसटी पुढे गेली आणि तिथे थांबल्याच्या नंतर आणखीन कुतूहल, आणखीन त्याला वाटलं आणि विचारलं त्याने, अगं हे दुसरं गाव कोणतं आहे. तिने सरळ म्हटले यानंद्रीच म्हटली महाराजा. त्याला वाटलं यानंद्री दोन असू शकतात म्हणे, काय त्याला. तिसऱ्यांदा थांबल्याच्या नंतर मग मात्र आता रांगडा माणूस हा, राग आला त्याला थोडासा. एवढ्या यानंद्री कुठं असतात का. जे कानाखाली ठेवली त्याने एक जोरात. ती रडत रडत म्हणायला लागली, होड ब्यांद्र, होड ब्यांद्र, होड ब्यांद्र म्हणल्या. त्याला वाटलं होड ब्यांद्र नावाचं गाव आहे. हा म्हणले, असं सांगायचं ना पहिल्यांदा. म्हणजे होड ब्यांद्र म्हटली असती तर कशाला मार खाल्ली असती. कानडीने केला मराठा भ्रतार, तुकोबरायचं प्रमाण आहे, एकाचे उत्तर एका नाही. एकाला एक उत्तर येत नाही, काय बोललो ते कळत नाही महाराज. तुम्ही जा नवीन देशात, नवीन प्रांतात, बोललेलं देखील कळत नाही. तसं आहे, कळालं पाहिजे. कळालं तर जीवनामध्ये काहीतरी कळल, नाही कळालं तर आला तसा जीवनामध्ये व्यर्थ गेला महाराज. म्हणून जीवनामध्ये संत समागम करा, नामस्मरण घडू, संत समागम वाऊगाची श्रम नको देवा, दुसरा श्रम त्या ठिकाणी नको. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वेळेचा अभाव असल्यामुळे जास्त चिंतन करणार नाही, कारण चिंतन जर केलं तर तुमची चिंता वाढेल. मला माहिती आहे, असल्या या उन्हामध्ये, असल्या या उष्णतेमध्ये तुम्ही बसलेले आहात. आणि काय झालंय, आता रवी माथ्यावर आला आहे, त्याच्यामुळे भैरवी म्हणायची वेळ आली. आता कळालं का, रवी आला आहे माथ्यावरती आणि भैरवी म्हणायची वेळ आलेली आहे. जास्त लांबवणार नाही आहे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धीने तिसरं चरण आहे. नाथ बाबा म्हणतात, नाही नामचिंतन घडावं, संत समागम घडावा आणि चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रा घडावी. पायी तीर्थयात्रा हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे महाराज. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, जे मनुष्याला एक दिलेलं बोनस आहे, मनुष्याला दिलेली एक सुविधा, सूट आहे, ऑफर आहे महाराज जीवनातली. हे तीर्थाला माणसाने जावंच महाराज. तीर्थाला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही स्नान करता, स्नान करायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा, देवा मागे झाले ते झाले म्हणे, आता इथून पुढे मी चुकीचं वागणार नाही. लक्षात ठेवा, इथून पुढे मी पाप करणार नाही, इथून पुढे जे आहे मी आता सत्कर्मच करेल, चांगल्याच्या सानिध्यामध्ये राहीन, असा निर्णय त्या ठिकाणी घेऊन जे आहे उर्वरित काळ किंवा उर्वरित जीवन जे आहे आपलं ते चांगल्याच्या सानिध्यामध्ये आपण घातलं पाहिजे. तीर्थयात्रा बहुतांश आपल्या पायानेच करावी. पायी तीर्थयात्रा, आपण जे पंढरपूरला जातो, पायी वारीला जातो, ती सुद्धा तीर्थयात्रा आहे.
प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी पायानं चलत त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. बघा गौरीकुंडापासून त्या ठिकाणी कुठवर चालत जावं लागतं केदारनाथपर्यंत महाराज. तदनंतर बद्रीनाथला देखील त्या ठिकाणी गाडी जाते, पण चालत जावंच लागतं तिथे. थोडं चालणं हे फार महत्त्वाचं आहे आणि पायात ताकद आहे तोपर्यंत चालता येतं. हे तर ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये काय वर्णन केलंय ज्ञानोबरायाने. हात होती खुळे हे देखोनी सकळे. हात खुळे होतात, पायातली ताकद जाते, त्यावेळेस फक्त पश्चातापच करत बसावा लागतो. जी माणसं उभ्या आयुष्यात कोणत्या तीर्थाला गेले नाहीत ना, त्या माणसाचं तुम्ही जीवन बघा महाराज, सदैव कायम दुखी असतात. ते म्हातारपणामध्ये फक्त वृद्धपणी प्रवर्तली चिंता, त्याला चिंता नावाचा रोग होतो. दुसरा रोगच होत नाही. कसं होईल होत म्हणतो, माझं कसं होईल आणि माझ्या पिढीचं पुढचंही कसं होईल म्हणत असतो. स्वतःचं तर कल्याण केलंच नाहीये, पण कसं होईल याच त्याला डिप्रेशन, याच जास्त त्याला टेन्शन महाराज. पण ज्याने तीर्थयात्रा केली, ज्याने संत समागम केला, ज्याने नामचिंतन केले ना, त्याचा आयुष्याचा शेवटचा काळ बघा, वृद्धपणातला काळ बघा. पिकली सिंध कडूपण गेले तैसे मा केले पांडुरंगा. देवाने त्यांना त्या ठिकाणी महाराज जे आहे ना, म्हातारपणामधलं तेज वाढलेलं असतं आणि म्हातारपणामध्ये आयुष्यभर तारुण्यात केलेले जे चांगले कर्म आहेत ते कर्म आठवायला लागतात. तीर्थयात्रा केलेल्या आठवतात, दान धर्म केलेला आठवतो. काहीतरी दान धर्म करावा, तीर्थयात्रा करावी. एकाला कोरोना काळ झाल्याच्या नंतर मी विचारलं होतं, कधी वारीला गेलात का नाही? तो म्हणला महाराजा भानगडीतच पडलो नाही बघा. म्हणला आपण भानगडी, त्याला वाटलायला लागली ही भानगड. मी म्हणलं कसली भानगड म्हणता? म्हणे सोडा म्हणले आता तर जरा संसार, आता पोरं बाळ सगळे व्यवस्थित, आता व्यवहार प्रपंच सगळं झालंय नीट नेटकं, चला एकदा तरी वारीला. ते म्हणला राहिले 10-12 वर्ष महाराज, कशाला वारीला नेऊन कलंक लावता म्हणले मला. वा, वारीला नेऊन कलंक लागतो का? अरे कलंक धुतला जातो. उलट वारी केल्याने, तीर्थयात्रा केल्याने पाप जे आहे ते नष्ट होत असतं रे. जीवनामध्ये ती केलं पाहिजे, पण कधी कधी करतच नाहीत. ते गावाच्या बाहेर सुद्धा निघत नाही. तो काही काही गावाच्या बाहेर एकदा त्यांना घेऊन जावं लागतं, 4 जण खांद्यावर घेऊन जातात. त्याच्या व्यतिरिक्त गावने शिवने काहीच माहिती नाही आहे. जसा जन्माला आला तसाच गेला महाराज. आणि कधीतरी त्या ठिकाणी महाराज दान धर्म करा, अन्नदान करा म्हणलं, छे म्हणले महाराज ते नाही जमत. तुकोबारायचं तर एक अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, बाईल सवाशी नाही आपण पितराच्या ठाई, थोर वेच झाला नष्ट अवघ्या अपसवे चेष्टा. त्याच्यामध्ये चालेल एक प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, म्हणे तीर्था वचू काय, आपण तर जात नाही, तीर्थाला जाऊन काय उपयोग आहे असं माणूस त्या ठिकाणी म्हणतो. पण नाही आहे. सगळ्या संतांनी सांगितलं तीर्थाला जायला पाहिजे, पायी वारी किंवा आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. मुखाने राम नाम घ्या, पण म्हणता येतं तेव्हाच घ्या जेव्हा लोक रामनाम सत्य आहे असं म्हणतात, तेव्हा म्हणता येत नाहीये. काय म्हणता येते? राम हे तेवढं सत्य आहे, हे मृत्यूनंतर कळून उपयोग नाहीये. काय कळतं महाराज? नाहीतर आम्ही प्रवचनाला बसलो की कधीच आयुष्यामध्ये वाणीने राम आलेलंही नसतं आणि कोणता मंत्रही वाणीतनं निघालेला नसतो. मग आम्ही वळत त्यांना म्हटलं हरे राम म्हणा, म्हणतच नाहीत. मग हाले मान म्हणतात. हरे रामने हाले मान. आता कसं मान हालायला लागली ना, हरे राम कसं मुखाला येईल महाराज? त्याला सवय लागते, त्याला जीवनामध्ये वाणीला त्या ठिकाणी संस्कार लागतात तसे, म्हणून सहजासहजी येत नाही त्या ठिकाणी. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नियम सिद्धीने. देवा दुसरं काही मागत नाही रे म्हणे, फक्त आणि फक्त आता पायी यात्रा व्हावी, मुखामध्ये तुझं राम नाम यावं, आणि जे आहे ना हाच माझा नियम आहे, दुसरा त्या ठिकाणी असू नये. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आन निर्धारी चुकू नये. जीवनामध्ये जाता येत नाही ना ती गोष्ट वेगळी, पण जाता येतो तोपर्यंत माणसाने पायी तीर्थयात्रा करावी. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. भगवंताने विचारलं काय आणखीन दुसरं पाहिजे का? अनिक मागणे नाही देवा, अनिक मागणे नाही देवा, अनिक
एका जनाला सेवा नामस्मरण एका जनाला एका जनाला वाहुगाची भ्रमण को देवा वाहुगाची धर्म नको देवा वाहुगाची भ्रमण नको देवा वाहुगाची भ्रमण नको देवा वाहुगाची भ्रमण नको देवा नको देवा वाहुगाची भ्रमण नको देवा
ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा अनिक मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ होई, माझ्या जीवनामध्ये तुझी सेवा तेवढी दृढ राहावी, दुसरं काही सुद्धा मागणं नाही आहे. तसंच याही परिवाराचं आता हेच मागणं आहे. देवाची सेवा तर हा परिवार त्या ठिकाणी करतच आहे. त्या ठिकाणी आज आपल्या परिसरातील वैभव लक्ष्मीबाई बोळंगे सुंदर त्यांनी त्या ठिकाणी आयुष्य जे आहे ते भजनामध्ये नामचिंतनामध्ये व्यतीत करून त्या ठिकाणी दोघंही पती पत्नी हरिभक्ती परिणामचे उद्धवरावजी या दोघाही जणांनी सुंदर पद्धतीची तीर्थयात्रा करून आज या ठिकाणी हा मावंद्याचा कार्यक्रम जो आहे तो त्याने त्या ठिकाणी ठेवला आहे. त्या निमित्ताने करावं तेवढं कौतुक या परिवाराचं कमी आहे. महाराज सुंदर असा त्यांचा कंठ आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांचं भजन ऐकलेलं आहे. महाराज अशी ही भजनाचीही सेवा करतात, नामचिंतन त्या ठिकाणी करतात, अन्नदान ही करतात, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी. महाराज तुका म्हणे फार तोडा तरी परोपकार, आणि हा तर परोपकार फार श्रेष्ठच आहे. म्हणून तुकोबरायचं का अभंग आहे, बरवे झालो आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी, ऐसी महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होईजे. बरव झालं म्हणे आता या जन्माला आले, आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे संतांनी आणि जे शास्त्रांनी सांगितलं त्यानुसार त्यांचं जीवन जे आहे अत्यंत सुखमय आणि आनंदी त्या ठिकाणी जात आहे. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता जी उरलेला काळ आहे ते तर त्या ठिकाणी महाराज ते भजनामध्ये चिंतनामध्ये त्या ठिकाणी घालवणार तर आहेतच. म्हणून त्यांची दोन्हीही मुलं त्या ठिकाणी महाराज आमचे गोविंदराव साहेब आणि आमचे विठ्ठलरावजी साहेब आईवडिलांची त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने ते सेवाही करतात. सात्विक घराणं आहे. असंच या घराण्याकडून उत्तर जो आहे त्यांच्या हातून ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान असे जे काही परोपकाराचे कार्य जे आहेत ते उत्तर त्यांच्या हातून त्या ठिकाणी होत राहावेत अशी अपेक्षा त्या ठिकाणी भगवंताकडे त्या ठिकाणी मी करतो. मागणी देवाकडे तीच मागणं त्या ठिकाणी करतो. वेळ झालेला आहे. तुम्ही अशा प्रचंड गरमीमध्ये या ठिकाणी बसून राहिलेले आहेत. सगळ्यांना तहान लागली आणि भूक पण लागली आहे, आणि भूकपेक्षा तहान तर जास्तच लागलेली असेल, कारण बोलून बोलून माझ्या कंठाला सुद्धा आता कंटाळा आलेला आहे. एवढी प्रचंड उष्णता आहे. आणि तदनुसार त्या ठिकाणी महाराज उपस्थित सगळी भजनी मंडळी, उपस्थित सगळीच्या सगळी, आणि विशेष रूपाने आपल्या या लातूर परिसरातील फार सुंदर प्रसिद्ध असणारं चॅनल, ज्या चॅनलला आपण नामाचा गजर चॅनल त्या ठिकाणी म्हणतो, तेही या ठिकाणी आमचे नामदेवराव या ठिकाणी उपस्थित आहे, जे चॅनलचे ऑनर आहेत, चॅनलचे मालक आहेत. नामाचा गजर फार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारं हे चॅनल आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण हा जो कॅमेरा जो आहे तो वात्रट तमाशा दाखवत नाही. तुमच्या जीवनातलं जे सत्य आहे, जे हिताचं आहे, जे कल्याणाचं आहे, असे साधू संतांचे जे काही विचार आहे ते विचार देणारा त्या ठिकाणी जो मंच आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हे कॅमेरा किंवा हे चॅनल आहे नामाचा गजर. सुंदर पद्धतीने आज त्या ठिकाणी ते उपस्थित आहे. त्यांचेही आभार, माईक सिस्टीमवाल्याचे आभार, सगळ्या श्रोत्यांचे आभार. तुम्ही झोपी गेले नाहीत म्हणून आभार. मला माहीत आहे एवढ्या उष्णतेत तुम्ही झोपी जाणार नाहीत. सगळ्यांना भूक आणि तहान लागलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी मी आभार अभिव्यक्त करतो. बोलत असताना एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल तर मातेच्या अंतःकरणाने त्या ठिकाणी तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा ठेवतो. यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्पदं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज